आता एक मोठी बातमी समोर येते। नागरी विमानांच्या आडून पाकचे हे ड्रोन हल्ले सुरू आहेत। पाकिस्तानची नागरी विमानं आकाशात झेपावताना आपण पाहतोय आणि याच नागरी विमानांच्या आडून पाकिस्तान खलबत करताय, कुरापती करताय। आज जी पत्रकार परिषद झाली परराष्ट्र मंत्रालयाची, त्यामध्ये सुद्धा अशी माहिती देण्यात आलेली आहे की याच नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानकडनं हे सर्व हल्ले सुरू आहेत। दरम्यान नागरी विमानांवर आपण मात्र संयमानं कोणताही हल्ला करत नाहीये। पाकिस्तानची नागरी विमानं आकाशात दिसतायत आणि याच नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानकडनं हे हल्ले करण्याचा भ्याड प्रयत्न सुरू आहे। नागरी विमानांच्या आडून पाकचे हे ड्रोन हल्ले सुरू आहेत। दरम्यान ड्रोन हल्ले परतवण्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळत आहे। आता जो मॅप तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, तो मॅप अतिशय महत्त्वाचा आहे। आपण पाहू शकतो पाकिस्तानचा जो भाग आहे त्या सर्व पाकिस्तानच्या भागामध्ये त्यांची नागरी विमानं उडताना दिसतात आणि याच नागरी विमानांचा वापर पाकिस्तानकडनं आपल्यावर ड्रोन हल्ल्यांसाठी करण्यात येतोय। दरम्यान विमानं नागरी असल्यामुळे त्यामुळे नागरिक असू शकतात। नागरी विमानांवर भारत अजूनही संयमानं कोणतीही कारवाई करत नाही, मात्र जे ड्रोन हल्ले होत आहेत त्या ड्रोन हल्ल्यांवर मात्र आपण कारवाई करतोय, ड्रोन हल्ले हाणून पाडतोय। मात्र पाकिस्तानचा हा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। नागरी विमानांचा वापर यावेळेस पाकिस्तान वारंवार करत आहे। आज झालेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सुद्धा आपण पाहिलेलं आहे, त्यांनी सांगितलंय की नागरी विमानांच्या आडून पाकिस्तान या पद्धतीने ड्रोन हल्ले करते। पाकिस्तानच्या भागामध्ये जर तुम्ही पाहाल तर अनेक विमानं उडताना दिसत आहेत आणि याच विमानांच्या आडून आपण पाहतोय, याच विमानांमुळे पाकिस्तानला ड्रोन हल्ले करणं शक्य होत आहे। जर तुम्ही भारताची सीमा आणि पाकिस्तानची सीमा जर लागून पाहिलेली असेल तर या दोन्ही सीमेजवळ, या सीमांपासून भारताचे विमानं मात्र अतिशय लांब आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, जम्मूतल्या नागरगोटा इथं अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज आलेले आहेत आणि या ठिकाणी गोळीबारानं उत्तर दिलं जात आहे। जम्मूतल्या नागरगोटा भागामध्ये पाककडनं गोळीबार सुरू झालेला आहे। या ठिकाणी अनेक स्फोटांचे सुद्धा आवाज झालेले आहेत। दरम्यान भारतीय सैन्य दलाकडनं सुद्धा जशास तसं उत्तर त्यांना दिलं जात आहे।